वाव, इथे किती मस्त आपल्या ऑफिससाठी वेगळी अशी टिफिनसाठी मी भाजी केलेली आहे पनीरची। तर बघा किती मस्त झालेली आहे, चटकीपट होणारी भाजी आहे। तर चला स्वाद किचनमध्ये जाऊन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा। 200 ग्रॅम मी पनीर घेतलेले आहेत। तर कॉर्नफ्लॉवरमध्ये मी आता हे मिक्स केलेले आहे, त्याच्यामध्ये धण्याची पूड टाकलेली आहे, छान टेस्ट येते। तर तुम्ही असंही देखील शालू फ्राय करू शकता तेलावरती। तर चला आता मी शालू फ्राय म्हणजे हे करून घेणार आहे। मीडियमच ठेवायचं आपल्याला। तर ते पनीर झालेले आहेत फ्राय। तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये मी कांदा एक मोठा कापून घेतलेला आहे आणि शिमला मिरची देखील टाकलेली आहे चौकोनी तुकडे करून, आणि टोमॅटो एक घेतलेला आहे तोही टाकलेला आहे। आणि आपल्याला हे आता असे फक्त परतून घ्यायचे आहेत। गॅस मोठा ठेवायचा आहे स्मोकी फ्लेवरसाठी। तर आहे ते बघा हे झालेले आहेत व्यवस्थित परतून, आणि आता एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे हे सर्व। यामध्ये जिरं टाकलेलं आहे, जिरं छान मस्तपैकी फुलवून द्यायचं आहे। लाल मिरच्या टाकलेल्या आहेत 2, आणि कांदा घेतलेला आहे 2 बारीक कापून मोठे। छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे गुलाबी कलर येईपर्यंत। आणि त्यानंतर ते मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, आणि या इथे मी गरम मसाला टाकलेला आहे। गरम मसाला टाकून घेतलेला होता। त्यानंतर शाही पनीर मसाला टाकलेला आहे इथे 1 चमचा। छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, आणि गॅस कमीच ठेवायचा आहे। आणि हे परतून घेतलेल्या जे भाज्या आहेत ना त्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला, जेणेकरून सगळा मसाला याला लागला गेला पाहिजे। तर इथे ह्या भाज्या सर्व मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला, जेणेकरून सर्व मसाला लागला गेला पाहिजे। तर इथे ह्या भाज्या सर्व मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला, जेणेकरून सर्व मसाला लागला गेला पाहिजे। त्यानंतर आपल्याला जेवढी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे आपल्याला इथे गरम पाणी ओतायचं आहे। ते 1 कप भरून मी पुन्हा म्हणजे परत गरम पाणी टाकलेलं आहे। आणि आता हे शिजून द्यायचं आहे सर्व मसाला, उकळी येऊन द्यायची आहे याला आता। तर इथे उकळी आलेली आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आपले जवळजवळ इथे मसाले शिजलेले आहेत। त्यानंतर आहे ना आपल्याला पनीरचे हे फ्राय केलेले आहेत ना पनीर ते टाकून घ्यायचे आहेत, आणि जास्त हलवायचे देखील नाही आणि जास्त शिजवायचे नाही। एक 3 ते 4 मिनटं फक्त आता मी झाकण लावून ठेवणार आहे, गॅस कमीच ठेवायचा आहे। ते बघा मस्त ऑफिस टिफिनसाठी आपली ही भाजी झालेली आहे पनीरची।